शेतकऱ्यांना आपण आपलं सरकार सत्तेवर आणलं असं समाधान देईल का, तर असं वाटत नाही. मुख्यमंत्री पद हा कधीच मुखवटा असू शकत. भारतातला महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष ही आत्तापर्यंतचं स्थान शिवसेनेकडे होतं. ते स्थान हळूहळू मला हे माहिती असतानाही की आत्ता देवळं उघडल्यानंतर महाराष्ट्रातल्या देवस्थानांमध्ये गर्दी होईल, कोरोनाचा प्रसार आणखी वाढेल, तरीही भाजपनं ते आंदोलन हातात घेतलं. महाविकास आघाडीची मुळात स्थापना 28 नोव्हेंबर 2019ला किमान समान कार्यक्रमाच्या घोषणेतून झाली. त्याच्या आधीचे 2 महिने आपल्या प्रत्येकाला आठवणीत आहेत. किमान समान कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीनं काही एक मुद्दे एकत्र केले, जे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांनी त्यांच्या घोषणापत्रांमधले मुद्दे किमान समान कार्यक्रमात घेतले. आपण या आघाडी सरकारचं मूल्यमापन करताना या 2 घटकांवर केलं पाहिजे. एक म्हणजे किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी केली आणि या सरकारनं फेब्रुवारीमध्ये जो पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये काय क्वालिटेटिव्ह होतं, काय नाही. आणि तिसरा मुद्दा जो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त, ज्यावेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी कुठेही चर्चेत नव्हता, की गेल्या 6 महिन्यांमध्ये कोरोनाच्या काळात या सरकारनं काय केलं. किमान समान कार्यक्रमाचा जर मुद्दा आपण पहिल्यांदा घेतला तर किमान समान कार्यक्रमामध्ये शेती हा सगळ्यात पहिला मुद्दा होता. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलं की महाराष्ट्रातला शेतीचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे आणि त्याच्यावर आपण एकत्र काम करायला पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा घेतला त्यांनी बेरोजगारीचा घेतलेला, कारण शेती आणि बेरोजगारी एकमेकांना संलग्न मुद्दे आहेत. आणि तिसरा मुद्दा होता तो उद्योगाचा होता. आता या तिन्ही मुद्द्यांवरच्या कामाकडे जर गेल्या वर्षभरात पाहिलं तर शेतीसाठी या सरकारनं अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली का? जरूर केली. पण त्याच्यानंतरच्या काळात त्याच्या अंमलबजावणीकडे तितकं लक्ष दिलं का? तर अजिबात तसं म्हणता येणार नाही. त्यातला सगळ्यात पहिला घटक असा आहे की महाराष्ट्रामध्ये महापूर आणि अवकाळी पावसानं सगळ्यात जास्त शेतीचं 2018 आणि 19ला नुकसान झालं. या सरकारच्या किमान समान कार्यक्रमामध्ये ही पहिली घोषणा होती की आपण शेतकऱ्यांना तातडीनं मदत देऊ. ही तातडीनं मदत 2019च्या पावसाबद्दलच्या नुकसानीची होती. आता 20च्या पावसानं नुकसान झालं आहे. अजूनही शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता जरूर आहे की मला गेल्या वर्षीची मदत मिळालेली नाही, तोपर्यंत या वर्षीचं नुकसान झालं. दुसरा मुद्दा सरकारनं असा मांडलेला होता कार्यक्रमामध्ये की आपण पीक विम्याची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे करू आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विम्याची भरपाई मिळेल अशी व्यवस्था करू. आजही महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती 100% म्हणता येणार नाही की वर्षभरात ती सुधारलेली आहे. अजूनही पीक विमा मी 100 रुपयाचं उतरवतो आणि माझ्या पिकाचं 100 रुपयाचं नुकसान झालं तर मला मिळणारी रक्कम ही तुटपुंजी असते. म्हणजे या 2 मुद्द्यांवर अजून प्रभावीपणे काम झाले या सरकारचं असं म्हणता येत नाही. बेरोजगारीच्या मुद्द्यावर या सरकारनं किमान समान कार्यक्रमाच्या घोषणेत असं म्हटलं होतं की आम्ही राज्य सरकारमधल्या रिक्त जागा तातडीनं भरू. ह्या जागा आहेत, एकूण 72,000 जागा आहेत, ज्या देवेंद्र फडणवीस सरकारने सुद्धा घोषणा केलेली होती 2018 साली या जागा भरू म्हणून. पण त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, त्याच्यानंतर राज्य निवडणुकीची आचारसंहिता, यामुळं 2019ला या जागा काही भरल्या गेल्या नाहीत आणि 20मध्ये पूर्ण वर्ष कोरोनामध्ये गेलेलं आहे. प्रत्यक्षात 72,000 जागांपैकी या सरकारला 10% जागासुद्धा भरता आलेल्या नाही आहेत. त्यामुळं शेती आणि रोजगार या 2 मुद्द्यांवर सरकारचं काम फार समाधानकारक आहे अशी परिस्थिती नाही आहे. आपण अगदी रेटिंगमध्ये आत्ता जाणं अशी परिस्थिती नाही आहे. पण आपण वरवर जरी बघितलं तरी हे लक्षात येते की शेतीच्या पातळीवर सरकारने घोषणा केल्या आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना सरकारला अडचणी आल्या. मग कोरोनाची अडचण पुढं करता येऊ शकते, तांत्रिक अडचण पुढं करता येऊ शकते, पण शेतकऱ्यांना आपण आपलं सरकार सत्तेवर आणलं असं समाधान देईल का, तर असं वाटत नाही. कोरोनाच्या हाताळणीबाबत वाद प्रतिवाद होऊ शकतात, कारण परिस्थिती अशी आहे की आपल्याला जानेवारी ते अगदी ऑगस्टपर्यंत किंवा आजही कोरोना नेमका काय आहे फार कोणाला माहिती नाही. म्हणजे एकाच बाजूला आपण म्हणतोय की कोरोनाचा लाट येते आहे, ती लाट कितवी आहे कुणाला माहिती नाही, अजून किती लाटा येणार कुठंच जागतिक स्तरावर तसं काही म्हणत नाही. आपण वॅक्सिनच्या पातळीवर असं म्हणतो की वॅक्सिन बरं करेल का माहीत नाही, वॅक्सिन मी घेतली म्हणून मला कोरोना होणार नाही आहे का, तर अशी परिस्थिती आत्ता कोणाकडे तो दावा नाही आहे. याचा अर्थ अजून आपण प्रचंड सगळे म्हणजे जग म्हणून चाचपडतो आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारवरच सगळं जबाबदारी येईल का, तर असं नाही आहे की या सरकारनं कोरोनाची हाताळणी अयोग्य पद्धतीने केली. 100% त्याच्यात अजून काही सुधारणा करता आल्या असत्या, पण आपल्याला कुणालाच मार्च आणि एप्रिलमध्ये माहीत नव्हतं की हे कोरोनाचं वास्तव काय. आपण अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये गेलो ज्यावेळी आपण न्यूयॉर्कमधले किंवा इटलीमधले, स्पेनमधले, चीनमधले व्हिडिओ बघत होतो आणि सोशल मीडियावर बातम्या होत होत्या की आपण
खूप भीषण परिस्थिती आहे, नागरिक मोठ्या संख्येनं मरण पावतात, त्यामुळे आपण लॉकडाऊनमध्ये गेलो. इथंपर्यंतची परिस्थिती आपण सगळ्या पद्धतीनं म्हणजे जगात जसं चाललंय तशाच पद्धतीने आपण केली. प्रश्न जो उद्भवायला लागला तो जुलैनंतर, विशेषतः ऑगस्ट नंतरच्या काळामध्ये उद्योगधंदे सुरू होण्याच्या पातळीवर, जिथं सरकारला, मला असं वाटतं प्रामाणिकपणे की सरकारला अजून प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करता आली असती. काही कायदे आपल्याकडं, एपिडेमिक ॲक्ट आपण लागू केला, अतिशय चांगला ॲक्ट आहे का? 100% चांगला आहे, पण तो कायदा आहे 19व्या शतकाच्या शेवटचा. तो तुम्ही 21व्या शतकाच्या सुरुवातीच्या 2 दशकांमध्ये लागू करताय, त्यावेळी तुम्ही कारखान्यांच्या परिस्थितीचा विचार केला का? तर अजिबात केला नव्हता आपण. त्यामुळे सरकारला प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवा नियम, प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांचा नियम ठरवणार आणि मग तो सगळे नियम एपिडेमिक ॲक्टखाली आणणार. तर या परिस्थितीचा मला वाटतं सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसला. याचं कारण आपण बिहारसारखी नाही आहे किंवा आपण मध्य प्रदेशसारखी नाही आहे. आपली इकॉनॉमी ही इंडस्ट्री आणि ॲग्रेरियन अशी दोन्ही आहे. फक्त ॲग्रेरियन इकॉनॉमी असती तर मला मार्ग काढता आला असता, किंवा फक्त इंडस्ट्रियल असते तर मार्ग काढता आला असता. आपलं पूर्ण दळणवळण, पूर्ण आपली इकॉनॉमी आपण बंद केली आणि सुरू करताना मात्र टप्प्याटप्पे त्याचे व्यवस्थित आखू शकलो नाही. त्यामुळे ती इतकी अडखळत सुरू झाली की आता नोव्हेंबर संपत आला तरीही आपल्याकडं आपण इकॉनॉमी रुळावर आणू शकलो असं अजिबात म्हणता येत नाही. इकॉनॉमीच्या पातळीवर आपण चुका केल्या, नियम आपण सगळ्यांना एकसारखे लावायला हवे होते, ज्या त्या भागासाठी वेगळा नियम अशी पद्धत करायला नको पाहिजे होती, हे मान्य आहे. दुसरा मुद्दा येतो आरोग्याच्या हाताळणीच्या बाबतीत. तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भारतातलं चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नेटवर्क आहे. मला असं वाटतं ते नेटवर्क आपण एप्रिल आणि मेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायला पाहिजे होतं, स्ट्रेंथन करायला पाहिजे होतं. आपल्याला जो ऑगस्टच्या आणि सप्टेंबरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये कोरोनाचा प्रसार दिसला, त्याचं कारण जर आपण ही केंद्र आधीच इक्विप करू शकलो असतो तर आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टेस्टिंगच्या सुविधा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सगळीकडे नेता आल्या असत्या. पण त्या आपण तशा केल्या नाहीत. आपल्याकडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची आपण आधी हेळसांड केलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये थोडीफार डागडुजी केली आणि वापरायला सुरुवात केली, आणि त्याच्यानंतर एकदा लॉकडाऊन उघडल्यानंतर पुन्हा ती केंद्र पहिल्या स्थितीत यायला लागली. अशा परिस्थितीत जर आता खरंच दुसरी लाट, तिसरी लाट असं काही आलं तर मला नाही वाटत आपण महाराष्ट्राचा ग्रामीण भाग आधी जेवढा सुरक्षित ठेवू शकलो तसा पुढच्या काळात ठेवू शकू. या सरकारचा जन्म मुळात म्युच्युअल अपरिहार्यतेतून आलेला. म्हणजे या तिन्ही पक्षांची स्वतंत्र धोरणं होती. यांनी तिन्ही पक्षांनी वेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवलेल्या होत्या. त्या तिन्ही पक्षांची 28 नोव्हेंबर 2019च्या आधीची भूमिका ही स्वतंत्र होती आणि अचानक एका रात्री ते एकत्र आले. 2 महिन्याच्या प्रोसेसनं असेल, पण वर्षानुवर्षाची वैचारिक बांधिलकी, राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र आलेले हे 3 पक्ष आहेत. यांच्यामध्ये संवादापेक्षा अपरिहार्यता जास्त आहे आणि त्याचा स्वाभाविक परिणाम निर्णय क्षमतेवर होत असेल. म्हणजे एखादा निर्णय मुंबईसाठी योग्य आहे आणि तो रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी योग्य नाही आहे हे माहिती असूनही काही निर्णय सरकारला घ्यावे लागू शकतात. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आपण बघितलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये मुंबई सुरू करा, महाराष्ट्र सुरू करा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारसुद्धा रस्त्यावर उतरले. त्यांनी काही भागात पाहणी केली आणि ओके आता महाराष्ट्रानं कामाला सुरुवात करायला हरकत नाही इथंपर्यंत सांगितलं. पण मुंबई लगेच सुरू झाली का? अजिबात झाली नाही. त्यानंतर महिनाभर मुंबई टप्प्याटप्प्यानं सुरू होत राहिली. विसंवादापेक्षा निर्णय क्षमता आणि निर्णय पटकन घेणं ह्या बाबतीतला उशीर हे मला जास्त गंभीर कारण वाटतं. लॉकडाऊन असेल, आरोग्याची अवस्था असेल, या पातळीवर निर्णय घेताना. शिवसेना एकूणच आक्रमक स्वभावाचा पक्ष आहे. शिवसेनेनं सुशांत सिंग प्रकरणात खूप सभ्यपणा दाखवला असं सातत्याने चर्चा झाली आणि ही चर्चा राजकीय पक्ष म्हणून खरं तर चांगल्या अँगलनं बघायला पाहिजे की आम्ही आमच्या मूळ स्वरूपात येऊ, आम्ही आमच्या मूळ स्वरूपात येऊ. मी मुख्यमंत्रीपदाचा मुखवटा ठेवला आहे. ते खूप गंभीर आणि उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित विधान नव्हतं. मुख्यमंत्रीपद हा कधीच मुखवटा असू शकत नाही. मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्राचा, आपली जी काही परंपरा आहे आत्तापर्यंतची, यशवंतरावांपासूनची, पवारांपासूनची परंपरा आहे, या परंपरेत मुख्यमंत्रीपदाचा मुखवटा कोण चढवून बसलेला नाही. शिवसेनेच्या नेत्यांना एक सवय प्रामुख्याने अशी आहे की प्रचंड आक्रमक विधानं करायची आणि सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा असं लक्षात आलं की आपण आक्रमक विधानं इतकी करू शकत नाही. खरं तर हेच नेते आधीच्या सरकारमध्ये सत्तेत होते, पण भाजपच्या नेत्यांकडनं यांच्यापेक्षा मोठी आक्रमक विधानं व्हायची आणि ती प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात असायची. आता शिवसेनेची अडचण अशी झाली की ज्यांच्या विरोधात फारशी विधानं कधी केलेली नाही आहेत आणि ज्यांच्या विरोधात रोज केलीत असे आपल्या बरोबर आहेत आणि ज्यांच्याबरोबर आपण सत्तेत होतो इतके वर्ष ते विरोधात आहेत. अशावेळी शिवसेनेतला एक कुठंतरी संकोच एक प्रकारचा वाटत असावा आणि
सुशांत सिंग प्रकरणात जी सुरुवातीला खूप शांत भूमिका घेतली शिवसेनेनं, त्याचं कारण ते होतं. पण मग नंतरच्या काळात ज्या संजय राऊतांनी ज्या भूमिका घेतल्या, ज्या पद्धतीची विधानं केली, ज्याचे बॅकलॅश आले, या विधानांची कुठल्याही परिस्थितीत आवश्यकता सरकारला नव्हती. पण पालघरपासून ते अगदी काल परवापर्यंतच्या सुशांत सिंगच्या घटनेनंतर अगदी कंगना राणावतवर सुरू असलेले आरोप, अर्णव गोस्वामी, या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेनेनं कुठंतरी सरकारमध्ये आपण आहोत हे विसरत भूमिका घेतल्यात आणि तशा स्वरूपाचे जाहीर विधानं केली. ह्या विधानांमधनं तात्काळ प्रसिद्धी मिळती, चर्चेत येतं, मी आक्रमक आहे हे सिद्ध होतं, पण ग्राउंडवर काहीच काम होत नाही. आत्ता अर्णव गोस्वामींचं काय झालं याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली शेती व्यवस्था, बेरोजगारी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा 1 वर्षापूर्वी आपण निवडणुकीच्या चर्चेत केंद्रस्थानी होता. अशा परिस्थितीत आत्ता एकदम माझ्या दृष्टीनं अर्णव महत्त्वाचा आहे, कंगना राणावत महत्त्वाचे आहे आणि कोल्हापुरातले उद्योग बंद पडले त्याच्याशी मला काहीच देणे घेणे नाही, अशी भूमिका घेता येऊ शकत नाही. मग तुम्हाला त्यासाठी मुखवटा म्हणत असाल तर तुम्ही मुखवटा ठेवा, पण या प्रश्नांवर आणि याच मुद्द्यांवर लोकांनी सरकारमधल्या बोलायला पाहिजे, जे बोललं गेलं नाही. आणि आता त्याच्या मला असं वाटतं की पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये ज्यावेळी बजेटच्या वर्षाला आपण येऊ, बजेट संपायच्या वर्षाला, त्यावेळी आपल्या लक्षात येईल की आपण खरंच काम काय केलं, आपण जे काही महाराष्ट्राचं बजेट ठरवलं त्यातले किती खर्च केले, किती कुठल्या कारणांसाठी खर्च केले, याची उत्तरे सरकारला द्यावीच लागतील आणि त्याला 3-4 महिनेच उरलेले आहेत. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून आत्तापर्यंत शिवसेना खूप स्ट्रॉंग होती. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष मानतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला अंतर्गत प्रादेशिक पक्ष म्हणून जास्त पद्धतीने बघितला गेला, त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला पक्ष. आणि काँग्रेस हा पक्ष असा होता की जो अस्तित्वात असेल नसेल, महाराष्ट्रात भारतात अस्तित्व कमी जास्त होत असेल, पण राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. भाजपनं गेल्या 10, 15, 20 वर्षांमध्ये सातत्यानं राष्ट्रीय पक्ष म्हणून जागा मिळवली. त्यामुळं भारतातला महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष ही आत्तापर्यंतचं स्थान शिवसेनेकडे होतं. ते स्थान हळूहळू कुठंतरी राष्ट्रवादीकडे झुकायला सुरुवात होईल या सरकारमधनं असं दिसतं आहे. कारण सरकार चालवताना पक्षाला राज्याची भूमिका घ्यावी लागते आणि केंद्र सरकारबरोबर जमवून घ्यावं लागतं. असं होत नाही की मी केंद्र सरकारच्या पूर्ण विरोधात राहीन आणि मला पाहिजे तशा पद्धतीने राज्यातलं सरकार चालवेन. अशा परिस्थितीत जी जागा शिल्लक राहती आहे महाराष्ट्राचा स्वतंत्र पक्ष म्हणून, ती जागा राष्ट्रवादी पक्ष स्वतः ॲक्वायर करायला सुरुवात करेल असं दिसतं. आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शेड्यूल्ड आहेत, ज्या आता सुरू होतील ग्रामपंचायतीपासून ते महापालिकांपर्यंत. तिथं ज्या पद्धतीनं आघाड्या होतील त्यावरनं पुढच्या काळात लक्षात येईल की प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रात शिवसेनाचं अस्तित्व राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. दुसरा एक मुद्दा शिवसेनेकडे जो राष्ट्रव्यापी होता हिंदुत्वाचा, तो मुद्दा भाजप आणि शिवसेना एकमेकांपासून फुटल्यामुळं आणि भाजपनं सातत्यानं शिवसेनेला हिंदुत्वावरनं चॅलेंज केल्यामुळं चर्चेत येत राहिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हिंदुत्वाबाबतची भूमिका अतिशय स्वच्छ आणि साफ आहे. ते धर्मनिरपेक्ष ही भूमिका ठेवतात. हिंदुत्व आहे का तर धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीत बसणारे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. पण शिवसेनेचं हिंदुत्व भाजप सातत्याने चॅलेंज करतं की तुमचं हिंदुत्व आत्तापर्यंत कडवं होतं. मग कडवं नाही आहे हे सिद्ध करायला जर शिवसेनेनं काही आतताईपणा केला तर तो भाजपच्या फायद्याचा होईल, तो उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायद्याचा होईल आणि शिवसेनेची जी महाराष्ट्रातला मोठा प्रादेशिक पक्ष ही जागा आहे ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सरकायला सुरुवात होईल असं वाटतं. हे सरकार गरजेतून तयार आले आणि त्या गरजा अपरिहार्य होत्या, कारण या तिन्ही पक्षांना भाजप सत्तेत नको होता. म्हणजे 100पेक्षा जास्त जागांवर निवडून आलेला पक्ष सरकारला या तिन्ही पक्षांना सत्तेत नको होता. त्यामुळे या 3 पक्षांनी एकत्र आघाडी केली. या जर वैचारिक आघाडी असती किंवा निवडणूक पूर्व आघाडी असती तर कदाचित लवकर फाटाफूट व्हायची शक्यता एक वेळ झाली असती. पण ज्यावेळी इतक्या टोकाच्या अपरिहार्यतेतनं एखादी आघाडी तयार होती त्यावेळी ती लगेच पडावी, लगेच तुटावी अशी शक्यता नसती. कारण या तिन्ही पक्षांना त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आत्ता सत्तेत राहणं आवश्यक आहे. शिवसेनेला आत्ता सत्तेतनं बाहेर पडल्यानंतर समोर कुठलाही रस्ता नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सतत आपण एका बाजूने चर्चेत असते की राष्ट्रवादी उद्या भाजपबरोबर जाईल, परवा जाईल, त्यामुळे त्या पक्षाला कायम एक स्कोप राहणार आहे. काँग्रेसला ही पूर्णतः हरलेली निवडणूक सत्तेत आता बसायला मिळालेलं आहे, त्यामुळे काँग्रेसला या सत्तेतनं काय बाहेर पडायची इच्छा नाही. अशा वेळी तिन्ही पक्षांमधल्या कुणालाही आत्ता सत्तेतून बाहेर जावं आणि काही नवीन प्रयोग करावा अशा दिशेनं जातील असं कुठेही दिसत नाही. पुढच्या वर्षभरात आपल्याला पुणे आणि मुंबई, पिंपरी चिंचवड अशा मोठ्या महापालिकांच्या निवडणुकांना सामोरं जायचं. एकूण 18 महापालिकांच्या निवडणुका 2021च्या सुरुवातीला शेड्यूल्ड आहेत.
अशा निवडणुकांना सामोरं जाताना आपल्याला तिथं लक्षात येईल की कोण पक्ष कुठल्या पद्धतीनं पुढचा विचार करत आहे. जर तिथं असं लक्षात आलं की नाही, मुंबई ही शिवसेनेची आहे, मुंबईला शिवसेना द्यावी, मुंबईत शिवसेनेकडे ठेवावं आणि उर्वरित महाराष्ट्रात आपण सत्ता गाजवावी, तर ही आघाडी अजून काही काळ टिकून राहील. जर उद्या असं राहिलं की नाही, मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्टेक काँग्रेसला हवे आहेत, राष्ट्रवादीला सुद्धा मुंबईत खूप रस आहे, राष्ट्रवादी शिवसेनेला पुण्यात रस आहे, तर मग या आघाडीत बेबनाव यायची शक्यता आहे. पण ती शक्यता अजून पुढचं 2021च्या शेवटा 2020 आणि 21च्या शेवटाकडं येईल असं वाटत नाही. 2021च्या या 18 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ठरेल की हे सरकार पुढचा किती काळ चालेल. भाजप जी अवस्था खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची 2014च्या शेवटी आणि 15च्या पूर्ण होती, तशी अवस्था भाजपची आत्ता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळत नव्हतं की आपण सत्तेमध्ये नाही आहोत, आपण महाराष्ट्रात 15 वर्ष सत्तेत होतो आणि आता 16 वर्षी नाही आहोत, ते त्यांना कळत नव्हतं. आणि हे सरकार म्हणजे अचानक कसं काय हे सरकार आलं अशी भावना होती. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पहिले 1.5 वर्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेलेच नाहीत. आणि आत्ता तशी अवस्था कुठंतरी भाजपची आहे असं वाटते की त्यांना हा धक्का आतून सहनच होत नाही की नाही, आपण या सरकारमध्ये सत्तेत नाही आहोत. जो प्रश्न भाजपनं कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरायचा निर्णय घेऊन घेतला, तो प्रश्न होता देवळं उघडणं. मला असं वाटतं देवळं उघडण्यापेक्षाही त्या क्षणी महत्त्वाचं होतं की आत्ता बुडालेले रोजगारांचं काय, आत्ता बंद असलेल्या उद्योगांचं काय. तुम्ही कारखान्यातल्या कामगारांना घेऊन आंदोलन केलं असतं तर एक वेळ चाललं असतं. पण मला हे माहिती असतानाही की आत्ता देवळं उघडल्यानंतर महाराष्ट्रातल्या देवस्थानांमध्ये गर्दी होईल, कोरोनाचा प्रसार आणखी वाढेल, तरीही भाजपनं ते आंदोलन हातात घेतलं. त्याला मिळालेला प्रतिसाद बरा वाईट हे स्वतंत्र मुद्दा आहे, पण हा मुळात असा मुद्दा हातात घ्यावा का. दुसरा मुद्दा सरकारला भाजपला हातात घेता आला असता, जो आत्ता शेतीचा प्रश्न काय आहे, तुम्ही 1 वर्षापूर्वी कमिटमेंट दिलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही, पण ते प्रश्न भाजप घेऊ शकले नाही. आणि भाजपच्या नेत्यांना कुठंतरी आतून अजूनही असं वाटतं की सरकार आज ना उद्या पडेल, पण हे पडेपर्यंत आपण काहीच हालचाल करायची नाही, अशा कुठल्या तरी मनस्थितीत भाजप आहे. त्यामुळे असे प्रश्न हातात घेत आहेत की ज्या प्रश्नांना प्रचंड स्कोप आहे महाराष्ट्रात असं दिसत नाही आहे. आणि त्या मानसिकतेतून ज्या दिवशी भाजप बाहेर येईल की नाही, हे सरकार 5 वर्ष टिकणार आहे आणि 5 वर्ष आपल्याला विरोधी पक्षनेते म्हणून काम करायचे, त्यावेळी कुठंतरी या सरकारमधला खरा विरोधी पक्ष जागा होईल असं मला वाटतं. कॉमन माणसांनी ही आघाडी तुकड्या तुकड्यांमध्ये ॲक्सेप्ट केली असं मला वाटतं. म्हणजे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये जर एकूण सहज वर जरी बघितलं काय अवस्था आहे, तरी जिथं शिवसेना हा स्ट्रॉंग आहेच त्या भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ॲक्सेप्ट केले की ही शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जिथं राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे तिथं शिवसेना आणि काँग्रेसनं ॲक्सेप्ट केले की आपण राष्ट्रवादी सत्तेवर आहे महाराष्ट्रात, आपण त्यांचे सहकारी पक्ष आहोत. सेम अवस्था विदर्भामध्ये आहे, जिथं काँग्रेस स्ट्रॉंग झालेली आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी वीक आहेत. तिथं या 2 पक्षांनी ॲक्सेप्ट केले की काँग्रेस सत्तेवर आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवर गोंधळाचं वातावरण होतं का, तर ते होतं, जरूर होतं. म्हणजे जानेवारीमध्ये कळत नव्हतं की आपण कोणाच्या विरोधात लढलो आणि आता कोणाचा सत्कार करतोय. पण त्या मानसिकतेतून कार्यकर्ता कुठेतरी आता बाजूला यायला लागले आणि सरकार हे 3 पक्षांचं आहे. आता आपण बोलताना फक्त भाजपला विरोध हा आपला अँगल ठेवायला हवा, आपल्या कृती कार्यक्रम ठरवताना भाजपला विरोधाचा ठरवायला हवा, इथंपर्यंत आलेला आहे. कॉमन माणसाच्या आयुष्याने काय फरक पडला का, तर कुठल्याच सरकारनं आल्यानंतर जोपर्यंत धोरणात्मक मोठे निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीच फरक पडत नाही. महाराष्ट्राच्या पातळीवर जर आत्ता आपण पुण्यासारख्या शहरात बघितलं तर निम्म्याहून अधिक हॉटेल्स बंद आहेत. ही हॉटेल सुरू करण्यासाठी जर धोरणात्मक निर्णय काही घेतला सरकारनं तर तो कॉमन माणसांवर परिणाम करणारा असेल. आणि आत्तापर्यंतच्या वर्षभराच्या कारकिर्दीत फार काय मोठा निर्णय असा कुठलाही ड्रास्टिक घेऊ शकलेला नाही सरकार की ज्याचा कॉमन माणसांवर परिणाम होईल. त्यामुळं मानसिकतेच्या पातळीवर फक्त आहे की हे 3 सरकारचं सरकार आहे, 3 पक्षांचं एकत्र आलेलं सरकार आहे, भाजप विरोधात भाजपला बसावं लागले. पण त्या निर्णयाचा माझ्यावर थेट परिणाम कोरोनानं इतका मोठा करून ठेवला आहे की कोरोनापेक्षा मोठा परिणाम सरकार काही करेल अशा अवस्थेत आत्ता नाही. त्यामुळे न्यूट्रल मानसिकतेत आत्ता कॉमन माणसाचं मन आहे असं म्हणता येऊ शकतं. समजा भाजप आणि शिवसेनेचं एकत्र सरकार असतं तर फार मोठं भलं झालं असतं, असंही काही नाही आहे. त्यामुळं ऑलरेडी जे काय अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या परिस्थितीतून आपण जातोय, ह्या काळामध्ये सामान्य माणूस इतका आत्ता काय बावरलेला आणि भीतीदायक अवस्थेत आणून ठेवलेला आहे की या काही पण असू दे, पण जे आहे ते स्थिर असू दे अशा भूमिकेत आहे. त्यामुळं भलं माझं नाही कोणी केलं तर चालेल, पण मला अजून खड्ड्यात ढकलू नका. आणि त्या मनस्थितीत असलेल्या अवस्थेत कुठलंही सरकार बरं चालणं टिकणं एवढंच आहे की जे निर्णय घेऊ शकेल वर.
या सरकारला 10 ठरवले आपण तर 10पैकी 5 गुण देता येऊ शकतील काय केलंय. कारण कोरोनानंच यातले बरेचसे गुण, कोरोनाच्या काळातली आपली कामगिरी, कोरोनातून बाहेर येतानाची आपली कामगिरी हा सगळ्यात मोठा निकष राहणार आहे. आणि जर पुढच्या काळात अगदी अर्थसंकल्प पुढचा मांडायच्या आधीपर्यंत सरकार ग्राउंडवर खरंच काही काम करू शकलं तर कदाचित ते गुण आणखी वाढू शकतील.